मीरा भाईंदर महानगरपालिकेत सध्या नक्की चाललंय काय? एकीकडे प्रशासनाचा आंधळा कारभार आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची मनमानी. मराठी एकीकरण समिती आणि मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी आता थेट आयुक्तांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून वारंवार घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदा आणि प्रशासनावर असणारा त्यांचा प्रभाव यामुळे सामान्य मराठी माणूस मात्र भरडला जातोय. संदीप राणे यांनी प्रशासनाला खडा सवाल विचारला आहे. या शहरात मराठी माणसाने नक्की जगायचं की मरायचं? आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मराठी अस्मितेसाठी आता आरपारची लढाई लढण्याचे संकेत दिले जात आहेत. लोकप्रतिनिधी फक्त राजकारण करत राहणार की सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणार? मीरा भाईंदरचा हा सत्ता संघर्ष आता कोणतं नवं वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कनेक्टेड विषय नगरपालिकेतच आहे, कोण येणार आहे? आणि नरेंद्र मेहता उठसूट पत्रकार परिषद तो कसं चालला मागच्या 5 वर्ष आमदार नसताना? म्हणजे एवढं साहेब, जर आपण मराठी माणसं आपसामध्ये भांडत बसलो तर महाराष्ट्राचं पूर्ण वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची सही आहे त्याच्यावरती, परवानगी नाकारली म्हणून. असं नाही सर. आणि कसं चाललंय? एक तर महापौराचा लढा सुरू आहे, त्याच्यामध्ये पालिका पण आमच्या विरोधात जाते. जगायचं का मरायचं मराठी माणसाने राज्यामध्ये? या संदर्भात धोरण आम्ही निश्चित करून त्यानुसार आपण कारवाई करू. पण यापूर्वी जर आमदार मी काय बोलतो साहेब, आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला रितसर परवानगी मागितली. परवानगी म्हणजे लेटर दिलेलं आहे. जर आमदार जर इथे जर सातत्याने जर पत्रकार परिषद घेतात तर तो पत्रकार त्याचं काय आहे का पुरावा? त्यांनी मागणी केलेली की आम्हाला पत्रकार परिषद घ्यायची नाही, कुठल्या मागणी नाही, काही नाही. असं नसतं ना साहेब. हे तुम्ही म्हणजे आमच्या हक्कांवरती गदा आणल्यासारखं झालं. तुमच्या पालिकेच्या नियमांमध्ये असेल सगळं, तुम्ही तिथं बाहेर नोटीस बोर्डवरती लावा. आमदार मंत्री बोलले प्रतिनिधित्व करतात या